नमस्कार. कधी विचार केलाय का की या मोठमोठ्या वजनदार वस्तू अगदी अचूकपणे कशा उचलल्या जातात? चला, आज आपण त्यामागचं रहस्य उलगडूया. मोठमोठ्या इमारती आणि अजस्त्र मशीन उभ्या राहतात, पण त्यामागे काही साधी सोपी पण अत्यंत महत्वाची साधनं असतात. आज आपण ह्याच अवजड वस्तू उचलणाऱ्या खऱ्या हिरोंबद्दल बोलणार आहोत, जे पडद्याआड राहून आपलं काम अगदी सोपं करतात. पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकण्यासाठी काय लागतं? गंमत म्हणजे याचं उत्तर कोणत्याही मशीनमध्ये नाहीये. ते आहे थेट पायामध्ये. सुरुवात नेहमी जमिनीपासूनच होते. चला, मग बघूया की हा सगळा प्रवास कसा होतो. आपण हे 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. अगदी मजबूत पाया घालण्यापासून ते वस्तू अचूक जागी स्थापित करण्यापर्यंत. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपासून. पाया. कोणतीही अवजड वस्तू ठेवण्याआधी आपल्याला एक मजबूत आणि स्थिर आधार तयार करावा लागतो. काँक्रीटचा पाया बनवणं म्हणजे खरं तर एक प्रकारची रेसिपीच आहे, नाही का? आपण बघूया की ह्यातली प्रत्येक पायरी, खड्डा खोडण्यापासून ते साचा तयार करण्यापर्यंत इतकी महत्वाची का असते. पण या सगळ्या मिश्रणात सगळ्यात महत्वाचं काय असेल, तर ते म्हणजे त्याचं प्रमाण. 1 भाग सिमेंट, 2 भाग वाळू आणि 4 भाग खडी. हे जे 1, 2, 4चं गणित आहे ना, तेच त्या पायाला प्रचंड ताकद देतं. बरं, आपल्या पाय आता एकदम मजबूत झालाय, पण त्यावर ठेवायची ती अवजड वस्तू तिथे आणणार कशी? इथेच कामाला येतात या कामाचे स्नायू, म्हणजेच दोरखंड. बघा, प्रत्येक कामासाठी योग्य साधन लागतं आणि दोरखंडाचंही अगदी तसंच आहे. साध्या हलक्या कामांसाठी नैसर्गिक दोरखंड ठीक आहे, पण जेव्हा वजन टनांमध्ये असतं तेव्हा आपल्याला पोलादाच्या ताकदीचीच गरज लागते. आता बघा, एका सामान्य वायर रोपमध्ये एक गंमत असते. आतल्या तारा आणि बाहेरचे धागे एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेने पेळलेले असतात. यामुळे काय होतं माहितीये? तो रोप स्वतःला घट्ट पकडून ठेवतो आणि उलगडत नाही. आणि आता हा बघा, याला म्हणतात लँगे रोप. यात रेग्युलर रोपच्या अगदी उलट आहे. तारा आणि धागे एकाच दिशेने वळवलेले असतात. यामुळे तो जास्त लवचिक तर बनतो, पण हाताळायला थोडा अवघड असतो. म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची रचना आहे, खास कामांसाठी. थोडक्यात काय, तर दोरखंड म्हणजे आपली जीवनरेखाच आहे. त्याला धारदार कडांपासून वाचवणं, कोरडं ठेवणं, ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण कामाच्या वेळी त्याने दगा देता कामा नये, बरोबर? ठीक आहे, आपल्याकडे ताकद आहे, दोरखंड आहे, पण फक्त ताकदीने काम भागत नाही, नाही का? आपल्याला इथे हुशारी वापरावी लागेल. आपली शक्ती अनेक पटींनी वाढवणारी एक युक्ती हवी आहे. आणि ती युक्ती म्हणजे पुली ब्लॉक, किंवा आपण सोप्या भाषेत म्हणूया कप्पीचा ब्लॉक. हे एक साधंसं पण अगदी जादुई उपकरण आहे, जे आपलं वजन उचलण्याचं काम एकदम सोपं करून टाकतं. ह्यामागचं विज्ञान तसं अगदी सोपं आहे. यालाच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज असं म्हणतात. म्हणजे काय, तर कमीत कमी ताकद लावून जास्तीत जास्त वजन उचलणं. ही प्रणाली दिसायला सोपी असली ना, तरी खूप शक्तिशाली आहे. असं समजा की प्रत्येक कप्पी म्हणजे एक अदृश्य मदतनीस आहे, जो आपल्यासोबत मिळून ते वजन उचलतोय. चला, वजन तर उचललं, पण काम अजून संपलेलं नाहीये. खरं तर आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, अचूकता. आपल्याला ती वस्तू जमिनीवर अगदी सरळ म्हणजे परफेक्ट व्हर्टिकल उभी करायची आहे. आणि ह्या अचूकतेसाठी शतकानुशतके वापरलं जाणारं एक साधन आहे ओळंबा. गुरुत्वाकर्षणाचा वापर करणारे हे साधन दिसायला साधं असलं तरी त्याचं काम खूप मोठं आहे बरं का. यामागे काही रॉकेट सायन्स नाहीये, तर फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. ओळंबा आपल्याला दाखवून देतो की निसर्गाचे साधे नियम वापरून आपण किती अचूक काम करू शकतो. आणि हे वापरायला तर अगदीच सोपं आहे. दोरी एका टोकाला बांधा आणि ओळंब्याला मोकळं लटकू द्या. जेव्हा तो हलायचा थांबेल, तेव्हा त्याची केप तुम्हाला जमिनीवरचा अगदी अचूक बिंदू दाखवेल. बघा, आहे की नाही सोपं? चला, आता हे सगळे सुटे भाग एकत्र जोडूया. पाया, दोरखंड, कप्पी आणि ओळंबा हे सगळे मिळून एक मोठी वजनदार वस्तू उचलण्याचं काम कसं पूर्ण करतात ते आता पाहूया. तर ही आहे ती संपूर्ण प्रक्रिया. एका मजबूत पायापासून सुरुवात करायची, मग पोलादी दोरखंडाच्या ताकदीने आणि कप्पीच्या युक्तीने वजन उचलायचं आणि शेवटी ओळंब्याच्या मदतीने ते अचूक जागी स्थापित करायचं.
यातला प्रत्येक भाग महत्वाचा आहे. आणि आता जाता जाता एक विचार. आज आपण बघितलेल्या साधनांसारखीच आपल्या आजूबाजूला अशी कोणती साधीसुधी उपकरणं आहेत जी आपल्याला एक प्रकारे सुपर पॉवर देतात? याचा विचार नक्की करून बघा.